पद असं घेतलं इथवर त्यांनी मुंडकं गाळलं पार इथवर कोणी सापाने नागच म्हणजे मध्ये तू गेला होता ना हे कधीच सांगता तुम्ही हा बारकाली पोरं होती तुझा बाप बार तेव्हाच का शाळेत जात होता तेव्हाच ते 2 झाली परत ही 3 पोरं नेली कोणती तुमची हा तिघ जण लेक तेवढा आणि ती झाली नाव काय होते तिघांची दोघांची नव्हती एकाचं नाव आशा ठेवलं आशा आणि दोघांची बारीक होती पोटात होती ती चौथा आणि परत आता मध्ये किती तापण दुखणार त्याचं न वाचावली किती माणसं गेली माणूस मिळालं त्या कनोराख्या काय माहिती करोना त्यात म्हणजे थोडी लोक मिळली आणि मला आणली गाडी ती रिक्षाने वायशनला टाकायला तेव्हा मेलेच ते नसते त्यांनी जगावली तापच लय होतं नसती जगावली चांगलं बाया पठार माहिती ती तुला आठवतं काय आपण नाही तुला घेऊन या ते म्हशी बिशी पडेल ती वाहिले रे सगळं द्यायची तूप चहाची पावडर मसाला केलेला मिळली ती करोनातच तिकडेच मिळली हॉस्पिटलमध्येच आता इथे सावड असं काय होतं असं हळू किती दुख नाही तरी माझा निघाला दुख माझं ते कोणते काही यायला मेल्यावर काय होईल पण मरून पण काय होणार मेल्यावर काय बरं काय शांत काय सांगावं हे स्वर्गात जाईन का नरकात जाईन त्याचं काय सांगते पण तांदळीचे ताण जाणली बकेरीची भूक पोट मारलं पण आत्मा शांत लोकांचा केला नाही काय शेरचं पाणी का बाईना पण कुणाला मी उपाशी नाही लावलं स्वर्गात काय असतं पण काय माहीत होतं ते पहिल्याने होतं वर स्वर्गामध्ये मेलं का नरकात जायचं पण आता खालीच आहे खेळ चला एक मोडलं असं आता इथंच आहे देवाला तरी काय किती वर्ष झाली काय बाबा आज्याला लई वर्ष झाली तिथं असताना लिहिलेलं ते त्याचं फोटोवर ना फोटो तिकडे 10 वर्ष झाली असं है ना नाही मग बाबांनाच किती वर्ष झाली पप्पांनाच किती वर्ष झाली हो किती वर्ष झाली का 5-6 वर्ष झाली असेल ना 6 वर्ष बाबांना मग 10 वर्ष झालीच असेल 10-12 म्हणायचं तू मर अगं ह्याला ग तुझं जीव येतं तुला मारून टाकते माझ्या डोळ्यात तर मग तुझा जीव जाऊ दे मी लगेच जीव सोडतो असा करायचं वैतागल्यावर ते मागं म्हणायचं ना ते मग त्याला लई मय होती बाबांना हां म्हणायचं तुझं किती हाल वाटेल तू किती हाल काढलं आणि इथून पुढं हालच मग तू मर मी लगेच मरतो कसं काय म्हणतो काही खाईन मरण नाही तर मी
फाशी घेईन आणि झोपून असा करायला. पण मर तुलाही हाल काढणं तुलाही हाल काढणं मर मला मागवतोय जीव आणि ती येते सपनात रोज इथं झोपलेलं नजर पुढे. बाबा का? हा एक दिवस मला द्यावं वाटतं. अयो हा काय म्हणतात बिनतात का? हा फक्त झोपलेलं दिसत. हा नुसतं झोपलेलं दिसतं. इथं झोपायचे ना ते. हा झोपलं झोपलेलं आपण असं झोपलं मी आता लगीला उठायचं ना ती अंधार बुडू गोधडी आणि इकडं असं झोपलेलं दिसतं आणि आपण जर डोळे चांगले गेले ना झापड तर मग पुढे नाही झोपलेलं दिसतं. ते काहीतरी विशेष आहे बाबा. काय ते अजून लक्ष आहे माझ्यावर. तुमचं पण वय किती झालं? 70-75 हा आणि मग थोडी वय पण आता असं दारावाले तुम्ही आता दारावाले मरायचं हा आयुष्य गेलं कसं गेलं? माझ्याची वय किती होती? हा किती 109 पर्यंत काय दिलं होती ना? 130 वय होती तिची. बाई कोण आणि माझी आजी तर आता वाढली आईची आई. हा हा अयो अरे कोण नको होती अयो तिचं आजी बाजारला काय करते ग? काय नाही आई तू कवा आली? कवाची आले मी हा बघते तुझी गंमत कशी करायची. बाजारला यायची ना तिथे सागर मामा होत. 6 हा तुम्हाला ना? आणि हा मामा आईचं भाऊ. तुझं कसं मामा आहे आणि ही हत्या नाही मावशी वगैरे होत्या का? आणि 8 जणी मावश्या होत्या. अयो म्हणजे ही 2च राहिल्यात आता. एक मुंबईला आहे अजून पण आहे. हा 2 आहेत ना त्या दोनात आणि एक ही मग खाली रस्ता नाही का बबनची बायको तिची आई सख्खी मावशी. हा ते सांगत होते मला एकदा. कोण? हा सख्खी मावशी तीच राहिली काका मावशी आणि तिचं नवरा वाढलाय. इथं बाबळ सर कुठे खेडचं तिकडे तिथं गेली होती पण मुंबईला गेली. आंधळ पोरं होतं या ती पोराला घेऊ पोट भरायला अजून तिकडेच आहे मुंबईमध्ये. पण आली तर लई दूध विचारेन आंघोळीला बसलं का डोकं घासीन पाठण घासीन जीव लई लावित. तरी की असं नाही का असं कधी वाटलं नाही की आपण पठारवाड्याला गेलो एवढं कोतवाडीला गेलो पुढं गेलो पण असं कधी वाटलं नाही की कोण तुमच्याशी नीट वागत नाही? सगळे जीव लावतात सगळे विचारतात काय विचारतात सगळे द्यायचं बघतात काय ना काय हे घेऊन जा ते घेऊन जा बस चहा करतो चहा पितो. अगं बस ती बाया जर असताना दोघी नेल्या त्याचं लई जीव लावायचा. तुझ्या मावशी तसे दोघांनी निवत लावले ये म्हणून पठार म्हणत. तिथं नाही का वर घर आहे त्या भैरवाचे तिथं भैरवाचे तिथं नाही का घर आहे तिथं का पठार? ती मावशी म्हणजे ती नाही येत पुढे
तुला नाही चालवत. पण आता हे म्हणजे आता आयुष्य लय संपवलंय तुम्ही. ते विचारायचं कसं केलं आयुष्य सांगायचं म्हणलं. बाबा काय सांगतो ती कहाणी जर सांगितली तर रडाई. ह्या वाळू चाळायची, रोजच्या 2 गाड्या काढायच्या. हे गमेले ना तर ते माती आणले तेवढा बी गमेली अशी उचलायची. मी वाळले होते पण कामाला हे होते. बाजरीची लोकांची एक पोत झालं आपल्या घरामध्ये 2 पोती व्हायची बाजरीची. कसं ती बाजरी काढायची आणि ती पिंडी ₹2 घेतला. ती बुद्धी बी तेवढी म्हणायची. चांगल्या कणसाची दाण्याच्या दाट मोठी कणस अशी मोठी हातानेच आणायची ती लोक उचलून आणि ती मध्ये असं ना ती पिंडी मला बांधायची. एक पिंडी नव्हती येत आणि यांनी 2 पेंड्या आणायचे तरी यांचं तेवढं जाणं नसतं. म्हणायची भ्या जिथं जाईन तिथं शाकोबाईला बरकत. भाकर नाही आणली का त्यांनी भाकर आणावा, कारवण आणावा, पाणी द्यावा. ते मरली बस. नको मला माझं हाताला किती फरक पडला. तो हात शे नाही दुखत. जे दुखतंय त्यालाच म्हणावं पण बरं वाटायला लागलं. इथं घेऊ का? मला असं सांगायचं झालं की कसं चांगली वाईट ठीक लय भारी. चांगलं वाईट कधी वागले नाही म्हणून चांगलं म्हणून लोक म्हातारं माणूस अगं म्हातारे कशाला जाते तर राहणार त्याला तिच्या मड्यावर पैसे घाली तिला ते नामदेव चढली म्हणायची मला 1 भाकर द्यायची तर अर्धी खाऊ दे. कोण म्हणायचं असं? ही माणसं कोतवालवाडी पासून भरपठार नाही. चांगलं गेलं म्हणायचं मी एक प्रकारे. आपण चांगलं वागलं म्हणून चांगलं गेलं. आपण घाण जर वागलं तर आपल्याला कोणी विचारलं दादा करून पोट भरलं पडेल ठरवलं पण पार त्या 16च्या रानापर्यंत 9 देतात मला. कुणाचं नाव नाही येतं खाली. ती शाकाबाई मिली तुला आठवते की भगवानची आई ती बाळेची आई नाही आठवत. बाळेची ती शाकाबाई मिली तर लव बाया दुष्काळाच्या बाया पोट भरायला गेलं ते तिथून रडत आले लोगावच्या. ती पेपरला आलं ना शाकूबाई मिली भिकाड पडला अंगावर काय तिथून रडत आलं. सकाळच्या पारी दिवस नाही उगवला तर बाया आल्या 10-12 आणि मी होती इथे बसलेली आणि आल्या माझं मुख काय घेते आले अहो कोणती शाकूबाई. हो पेपर वाचला म्हणजे चांगली बाई मेली गे बाई. त्यांना वाटलं तुम्ही गेल्या का? हा म्हणून आले त्या. मग काय अशा पळत आल्या कोणी मला मारिता का म्हणजे अरे आपण चांगलं वागलं तर चांगलं नाव निघतं बाळा. बरोबर. तुम्ही एवढं मारायचं म्हणता पण अशी भीती नाही वाटत मारायची का? काय केलं द्यायचं उलट चांगलं मीठ म्हणजे चांगलं चालता मरण आलेलं चांगलं. बरोबर आहे. बरोबर आहे ते. मग
हाल करून काय घ्यावं, हम्म. ते दुखलं ते दुखलं गेलं मुकलं. चांगलं मारून आलेलं बघा. मी एवढं लाडू दिला कोण? मावशी हम्म. कोण दिला असेल ते तिकडं कुठे लाडू नसते. आणि ते लाडू खाल्लं नाही त्या दिवशी हम्म. मला निघाला करून दम धरलेला. हम्म. सवस कोण हम्म. आता काही सवस कोणला माझं मी ते गरम पाणी पिले, कांदे भरपुरे चांगलं उकळून दिलं आणि ते कांद्याला कांदे पाणी ओतलं. ते लाडू 2 दिवस होते, पण मी नाही कोणाला म्हणजे माणसं म्हणतात कधी मिळाला ना खातात एवढा खाल्ला. हम्म. पण भूक लागलेली होती, खाल्ला भुकाच्या करायचं काय काय केलं. काय करू शिवणीच्या टायमाला तर लय हाल काय राहिलं. कुणाचं? शिवणीच्या का? आपली शिवणी हम्म. सारखं दुखायचं हा सारखं. हा हा. ते दुखाय ताप एवढा. अगं आजी किती ताप आहे. काय बघा त्याला मरू दे काय करते. सोनीला माया होती आली लई, हम्म. तशी स्वतीला नव्हती. आपण पाणी हा. घे ना पाणी आजीला पाणी अजून पण आता विचारून जाते किती दरवेळेस कोण सुनताई. हा. पण तुझ्या आजीनी तुला नाही तिला नाही जीव लावला स्वतीला. हम्म. सोनीला लई जीव लावला. अरे रोज वडापाव आणायचं तुला. हम्म. हा मी म्हणते ना मला अर्धा राहू दे नको. का तुला भाकर नाही हम्म. भाकर खाती ती पोर मागते का कधी. हम्म. रोज एक वडापाव आणायचा वडा आणायचा आणि रोज 10 रुपये द्यायचा. 10चे नाही का ते 10 रुपयाचा ठोकळा हम्म. ते द्यायचा. नाही बंट्याला दिले रम्याला दिले तुला बी दिलं. जायचं की मला पण. हम्म. पण ते वसुली करायचं संध्याकाळी. आपा ना. हा हम्म. म्हटलं काय नाही दिलं का लय वाटवं तुला. शेव मग आपलं गॅसवाला आहे का ती पोर हा धोका ते गॅसवाला तोच ना धोका. धोका म्हणतात. हम्म. वाण्याच्या शेजारी ना. हीच वाण तोच ना वाण्या. वाण्याच्या शेजारी तोच धोकाच आहे. मनसुख शेठ म्हणत त्याच्या बाप नाही का मी आता करोनामध्ये हम्म. ते करोनामध्ये ते इथं कच्छेचं घर होतं कच्च्या म्हणून हम्म. ते चुलत भाऊ एवढंच होतं आपल्याला जागा एवढी. एक खानामध्ये 2 माणसं हम्म. म्हणजे 2 बिराडं. त्याला अर्धा खाना आणि आपल्याला अर्धा खाना. मी होते म्हणून सुनी तुम्हाला एवढी जागा जागा मिळाली. मी जर मेली असते ना कायची जागा नसते पाहिलं तुम्हाला आणि घरदार मी सांभाळून ठेवले. एवढा दगड उचलला होता तिच्या डोक्यात घालला. कोणाचं? तेच म्हणू शकते वाणी.
चांगली चमकली होती मग आहे वीज ना लाईट हा हा लाईट गेली. पाणी हो. सरळ खाली किती हलका पायरा लय हलका आहे. माझ्यासारखा हल्ली तर वाड्यात कुणीच नाही काढलं कुणीच नाही. सारखी पिपी आणि रानात इथून आण तिथून आण तिथून आण तिथून आण याला दे त्याला दे तुझ्याला दे तिकडे दे एवढा भाजीची भाजी आणायची एवढा मग म्हणू नको मिरच्या म्हणू नको मेथीची भाजी काय वावरांनी असतं वावरात जर शिरले तर आपल्या पुरतंच घ्यायचं. ती माणसं म्हणायची जा आणि मी उपटून तुला काय लागेल मी तुला काय लागेल ते नाही म्हातारे शाकोबाईचं एवढंसं पोराचं तर रे शाकोबाई त्यांची लग्न झाली म्हातारं झालं त्या बाया उलट ते ओळखत नाही आता मला आणि ते मला ओळखत होते. लई चांगलं होतं आपण चांगलं होतं म्हणून तुला न्यायला पाहिजे होतं त्या आड्या वाड्यामध्ये ते नाही का पूल झालाय हा पूल आता ते रोड झालेला आहे असा असं आले त्या दिवशी आणि हा आणि इकडे नाही का घर आहे तिथे न्यायला पाहिजे थोडं वरती त्या इकडचं समोरच नाही मग तिकून आलो नाही का इकून चाललो ना आपण आणि ते पूल नाही झालं इथं आड्या कोतारवाडी तिथे कोतारवाडी तिकडे राहिली इथून मध्ये मग असं वड्यातून जायचं तिथे 1-2-3 घरं लई चांगली 4-5 घरं होती ना लई चांगली काय आणायचं बावरात गव्हाचं जर वंबे यायचं आता म्हातारे 2-4 पायल्या गव्हाच्या गहू मीच असं करायचं माझ्या इथले त्यांचा जीव सकायचा बाई कष्टावर म्हणायचं बाई कष्ट नवरा बघा होता बाहेर खाऊ पितो सत्य आहे खोटं बोलत आहे का आपण खोटं बोलत देवाने आपल्याला ती काय नाही काय पाहिजे रे माहिती म्हणजे त्यांचे सोना जर आले तरी ते अजून ओळख देतात म्हणजे ती बाई आपल्या बरोबरची ते नाही काय येतात फेरीला मतदानाचं टायमाला तेव्हा येतात बरोबरची आमच्या तिकडे येतात अच्छा पोरं बोलत एवढा 2-3 पोरं आता त्यांची लग्न झालं बायको म्हातारी पुढे काढलेली असते तिला गोडून आणून
आपल्या घरात शाखानी जेवण देत जा बरं का. ती पोरं सांगत एक दिवस बघ आता नुसती पाणी जाऊन आता गेलते ना मला ते दिसत पोरं आलं का येतं ये म्हणून आणि पुढे गेलं असतं परवा दिवशी तर बरं झालं. नाही जाऊन छाटण्यात लावलं. हा तिथून तिथं गेलो असतो ना. हा जवळच आहे. नुसती रोज नको आणू म्हणजे नुसती येऊन जा आणि गाडी आणून दे. चालवतच नाही रे असं जर चालायला गेलं ना की इथं ठेवते कोण काम कर कोण करायचं. ती म्हणली ती काय मगाशी आता बरोबर आली. एवढं गमेली उचलून 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 तरी नाही अजून काम करतो म्हणून बरं. एखादी बाईक मी नाही केलं काम कोणी सलवाईने आमचं 3 मीच होते. राजीची आई आजी आजी तीन मीच होते वाड्यात पहिले. हे बाई त्या मागून केली 3 झाल्या. तिसरी बाई कोणाची रामाची आई राम बनशे एक हे बाईचंच आहे आणि एक गेली मुंबईची केली होती मुंबई तिला नाही काय नाही ती गेली. आणि मग खेडची केली ती खेडची बनशाई बनशाईची आईच आहे. जावतं राहिली बाई एकनाथ रामा आणि शंकर 3 बाईचे. आणि तो वेगळा आईचा आहे ना म्हणजे भाऊ भाऊच आहे हा बाप एकच आहे ना गुलाबाचं ना. हा बाप एक आया 2 मग सक्का भाऊ आहे म्हणून ते सगळी धावत ती आज्याने बोलत नव्हती. त्यांची नावं नाही टाकली एवढी 3-4 लग्न झाली. 10,000 रुपये घेतलं तिच्या घरात तिला वाटा नाही दिला. आपल्या कसं वाट नाही झालं असं वाटा नाही दिला. ती म्हणजे मला 10,000 रुपये. मग 10,000 रुपये